शुभ सकाळ मंडळी, शुभ सकाळ. 6 वाजले. उठलाच नाही तू. याच्या विश्वासावर झोपलेलो, मग झोपून राहिलाय तो. बघा, तो काय उठला नाही. चला त्याला उठवतो आणि निघूया आपण. आणि या पेट्रोल पंपवर वॉशरूमला गर्दी आहे, त्यामुळे पुढे कुठच्या तरी पंपावर जाऊन थांबूया. चला पटापट जायचंय आपल्याला. 6 वाजले. 6. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. शुभ सकाळ. थोडासा हलकासा पाऊस पडलाय. हा बघा. चला निघूया हळूहळू हळूहळू. सगळीकडे ना गुरं बसली आहेत, थोडीशी सांभाळून गाडी काढावी लागणार आहे. ला 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 ला. पुढे आता मी काय करू समजत नाही. त्या दिवशी ना वाटूळ मार्गे म्हणजे देवरुख मार्गे गेलो मी, पण 2.5 तास लागले मला. 2.5 तास. काय करू विचार करतोय, कसा जाऊ, काय डोकंच चालत नाहीये. पण त्या रोडने ना कम्फर्टेबल वाटतं. सॉरी, त्या रोडने जाऊ पण शकत नाही, कारण आपल्याला लांजातून आतमध्ये ना तो पाटलोड खाली करायला जायचंय. त्यामुळे आज सरळच जाऊया पाली मार्गे. पाली मार्गे बाव नदी करून जाऊया. तर मी पालीच्या रस्त्याला गाडी टाकली आहे. बाव नदीचा जो रोड आहे ना, शॉर्टकट रोडला गाडी टाकली. चला चला, आपल्याला पाडलोड खाली करायचं आहे. हा, सकाळी सकाळी ना काय क्लायमेट आहे रे, मस्त. या रोडला गाडी चालवायला आणि भारी वाटते. फक्त समोर न येणारी गाडी दिसणार नाही. दोन्ही साईडने झाडं वाढली आहेत. भारी भारी. राईट साईडला जो व्ह्यू दिसतोय ना, अप्रतिम. हा बाबडा कोण जातोय, त्याला घेऊया. पालीला नाही. गाव कुठचं आहे? वेळवण. आम्ही बाव नदी म्हणतो. बाव नदीचा रस्ता. खाली मस्त रस्ता आहे. बरोबर ना 7:15 वाजता मी पालीत पोहोचलोय. 15 मिनिटं लागली. 15 मिनिटात हा मधला रस्ता क्रॉस होतो. जास्त वेळ लागत नाही काय. आता ना लांजात पोचलोय आणि लांजातून पुढे एक राईट दाखवतोय. त्या गावात कुठच्या तरी जायचंय आणि तिथे आपलं तो पाडलोड खाली होईल. हा बघा, हा लांजातून ना हा जो राईटला रस्ता गेलाय, इथूनच आतमध्ये आपल्याला जायचंय. इकडेच आपला पाडलोड खाली होईल. चला जास्त वेळ काढत नाही. बरोबर वाजलेत आता 8 वाजलेत. 15-20-25 मिनिटात मी पोचून जाईन त्यांच्या घरी. ते खाली करून काय माझं ठरतच नाही आहे अजून. आणि समोरची पार्टीवाला आता परत फोन आलेला की ये 4 वाजेपर्यंत खाली करून देतो म्हणून. बघूया, हाय खाली करून पटापट कुंडईम गाठायचा प्रयत्न करतो. गोळवशी लांजा ST इथे लागली आणि आपल्याला ना गोळवशी म्हणून गाव आहे, इथे लेफ्ट घ्यायचं आहे. हा बघा, त्यांचा पाडलोड आणलाय ना, ते बघा ते न्यायला आले. समोर दिसत आहेत, 2 व्हीलरवर चालत आहेत ते. इथेच 1 किलोमीटरवर त्यांचं घर आहे. पटकन खाली करूया आणि निघूया. जास्त टाइमपास नाही करणार. पटापट आपण आता पहिल्या आधी गोवा गाठूया. तो फोनावर फोन करतोय, कंटाळा आणलाय. एकदम छोट्याशा रस्त्यात गाडी टाकली आहे बघा. छोटासा आहे पण डांबरीकरण केलंय. पहिला कसला उतार आहे बघा. येताना गाडी टायर फिरणार नक्कीच. खतरनाक उतार आहे. कुठे कुठे गाडी टाकावी लागते, एकदम खतरनाक. आता जे टर्न घेतला ना, याला जीवात जीव नव्हता.
या साईडला गाडी टाकावी लागणार आहे. नाही बघतोय हे सगळं कातळ आहे इतर स्लिप होण्याचं काही टेन्शन नाही. आली असती गाडी पुढपर्यंत जाऊन गेली असती गाडी. हे सगळं कातळ आहे. इथपर्यंत येईल गाडी इथपर्यंत. मग चालेल रिवर्स मध्ये येईल. हो रिवर्स मध्ये सरळ नाही येणार. टर्न कुठे बसणार मग. टर्न पुढे आहे नाही आता टर्न के परतली आहे गाडी. येतो घेऊन येतो. काय यार कुठे कुठे गाडी टाकावी लागते एकदम ना. ट्रान्सपोर्टरांनी जर बरी भाडी लायली असती तर असले पाडलोडची गडबड आमका करूची लागली नसती. टायर पंचर. शिट यार काय लागलं. काहीतरी टोचलं साईडला टोचलंय. काहीतरी लागलं. 2 3 नाही ते याने ट्रान्सपोर्टरने सांगितलं शूटिंग करून टाक म्हणून. हो का एक हा फ्रीज, ही 2 गोण्या, ती पारय, एक 1 2 3 4 5 6 7 8 9 करा. आपली गाडी खाली झालेली आहे. हे बघा एवढं सामान. आणि हे आता कुंडईत आपल्या टायरला काहीतरी लागला आणि टायर पंक्चर झालाय. नवीन उगाच टाकली गाडी. आता तिथे घेतो आणि स्टेपनी चेंज करतो. स्टेपनीत हवा आहे की नाही काय माहीत नाही. नवीन काम लागलं काय माहिती. ह्या ट्रिपला संकटावर संकट काय नाही का येतच आहे. खरंच वेळ खराब. जॅक लावलाय स्टेपनीला. स्टेपनी काढतो. वेळ खराब. 2 प्रॉब्लेम आले ह्या ट्रिपला. रात्री ते लाईटचा प्रॉब्लेम आणि हे आता टायर ना पंक्चर नाही. पंक्चर म्हणजे कसं झालं सांगतो तुम्हाला. पंक्चर जर खालून झाला असता ना तर पंक्चर काढता आलं असतं. साईडने काहीतरी टोचलं त्याला आणि त्याचं पंक्चर पण निघणार नाही. आता मला ट्यूब टाकावी लागणार त्यात. बॅड लक त्याला कोणाची नजर लागली काय माहिती. एकतर 8-8 दिवसांनी एकदा गाडी भरते आणि त्याच्यात आणि असा प्रॉब्लेम. 2 प्रॉब्लेम आले. तिसरा बाबा काय मोठं असतं का म्हणे. देवा बाबा आधी यायला पकडा. बांधतो मी बांधतो. स्टेपनी चेंज केली. स्टेपनी पण काय माझी एवढी आहे तशी काय एकदम खराब नाही आहे. ओके आहे चांगली. इथे कट पडलाय. आता बरोबर ना लांजात पोचलोय. ते वाटेत ते आजी आणि ते त्यांची नात आणि वाटतं मुलगा असे 3 जण भेटले. ते त्यांना लिफ्ट दिली. आता पुढे कुठेतरी ना नाश्ता करायला थांबणार आहे मी. फ्रेश पण वॉशरूमला नाही गेलोय, ब्रश नाही केलाय, काहीच नाही. कंपनीवाले नाही एवढे त्रास देत आहेत. फोन करून परत फोन करतायत. कुठे पोचली गाडी. डोक्यात राग येतोय. बरोबर आता मी विचार करतोय. मध्ये विचार येतोय घरी जाऊ आणि यांचा फोन आला की म्हणतोय मरू दे जाऊ दे, जाऊन खाली करूया.
जातो मरू आता आता तर आता नाही, आता जातो त्यांच्या कंपनीत एकदा खाली करतो आणि मग घरी येतो. तुम्ही सगळे म्हणणार की हा एका डिसिजनवर काय ठाम राहत नाही. ठाम माझं तेच आहे, एक डिसिजन कधी घेत नाही, म्हणजे कधी तळ्यात तर कधी मळ्यात. आता बघा मगाशी ते टायर चेंज करताना म्हटलेलं त्याला आता जाणारच नाही, मरू दे म्हटलं. आता ते फोनवर फोन करतायत, म्हटलं जाऊया चला. काही सुचत नाहीये, जातो नॉन स्टॉप जाणार. आता ना जास्त शूट घेत नाही, नॉन स्टॉप कुंडे गोवा घाटूया गोवा. बरोबर मी आता चेक केलं ना 200 किलोमीटर आहे, म्हणजे 200 किलोमीटरला 4-5 तास पकडा, 5 तास लागणार. 40 किलोमीटरला 1 तास लागतो जवळजवळ. 4-5 20 हां 5 तास म्हणजे 10:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 3:30 पर्यंत मी टच करणार गाडी. जेवायचं बघूया, वाटेत नाश्ता पोटभर करून घेतो आणि जाऊया एकदा. चला, तो एवढा पाठी मागे लागला आहे की माझं प्रोडक्शन थांबेल हे बनतोय. जाऊया चला. मगाचपासून ना मी ठरवतोय बघतो कुठे जाऊन या हॉटेलात नाश्ता करीन, या हॉटेलात नाश्ता करीन. राजापूरपासून राजापूरमध्ये पहिल्या आधी ते राधाकृष्ण हॉटेल बंद भेटलं, त्यानंतर पुढे म्हटलं करूया ते खुर्ची पावाला असतो ना त्याच्याकडे करूया म्हटलं, तो बंद म्हटलं. आता त्याच्या पुढे येऊया. 12:30 वाजले आणि कुडाळात पोहोचलोय. आणि आता म्हटलं त्या सांगा सावली हॉटेलात म्हटलं आता नाश्ता नको, म्हटलं जेवणच करूया. ते पण बंद. त्याच्या समोरचं नाश्त्याचं हॉटेल ते पण बंद. आता भेटेल त्या हॉटेलमध्ये घुसणार आहे, भेटेल त्या आणि काय मिळेल ते खायचंय. फायनली मी आता बांद्यात पोहोचलो आणि आता पुढे एक चिंतामणी हॉटेल आहे, ते तरी सुरू असू दे रे बाबा. बघूया आता पुढे लेफ्ट साईडलाच आहे, तिथे काहीतरी खाऊया. जेवण भेटलं तर जेवण, नाश्ता भेटला तर नाश्ता, जे काय भेटेल ते खाऊया आणि जाऊया. बरोबर आता ना 1:10 झाली बघा. चिंतामणी जे हॉटेल सांगत होतो ना ते बघा तिकडे. गाडी आतमध्येच घेतो. अरे बाबा, हायवेला लावून काय फायदा नाही. ते हॉटेल आहे. जीव तृप्त झालो, तृप्त. मस्तपैकी बांगडा थाळी घेतले, पोटभर जेवण पोट शांत झालंय व्यवस्थित. 1:30 वाजलाय आता. चला आता असं थांबणार नाही. आता डायरेक्ट तुम्हाला कुंडईत दाखवतो. कुंडईत मध्ये डिझेल बिझेल घालणार ते काय नाही. परत पुढे ते फोग लाईट लावलेत रात्री ना, त्याला सॉक्स घालणार आहे. चला जाऊया. आता पुढे थांबून फक्त ना युनिफॉर्म घालायचा आहे, बाकी राहिलाय. अजून काय डिझेल टाकायचं आहे. युनिफॉर्म घालायला थांबणार त्याच वेळी ते सॉक्स घालून टाकणार ते, कारण त्या फॉग लाईटला ना गोव्यात फाईन आहे. हा जेवण केल्यावर एवढं भारी वाटलं ना, काय सुख पोट शांत झालंय. चला पुढे टोल दिसतोय. सुरू झाले नाही आहेत की काय माहिती, सुरू झालेत आय थिंक. जर गाडीचे पेपर जर क्लिअर नसतील ना तर तो टोल उघडणारच नाही, अशी बातमी आहे. अजून सुरूच झाले नाही ना. मला वाटलं सुरू झाले की काय. नेक्स्ट ट्रिपला होईल कदाचित. हे बघा
फायनली कंपनीकडे पोहोचलोय बघा. क्रॉम्प्टन कंपनीचा माल आहे. 3 वाजून ना 25 मिनिटं झाली आणि मी टच झालोय. गेटवर एंट्री करतो. खाली करू दे. आता आता इथे कुंडईत पोहोचायच्या अगोदर ना म्हणजे ओल्ड गोवा वगैरे क्रॉस केलाय आणि मला झोप यायला लागली, अशी झापड येत होती. तरी पण म्हटलं पोचूया एकदा. चला त्यांच्या ना दुसऱ्या प्लांटवर खाली होणार. इथे पुढे गेट आहे कुठेतरी, बघूया थांबा. आगे वाला गेट, आगे वाला किधर है? दूसरा प्लांट पे खाली होगा म्हणजे. हा इथे खाली होईल. पुढे जाऊन एंट्री करूया. फायनली आपली गाडी खाली होणार आहे. 3:45 वाजलेत. धक्क्याला गाडी लागली आहे बघा. एवढंच सामान आहे पण वजन आहे. हा आता बॉक्स खोलून काढतील ते. प्रत्येक 400-500 किलो वजन आहे. म्हणजे 2, 3, 3 त्रिक 9 म्हणजे किती बॉक्स आहेत काय माहिती वजन. एक 5 मिनिटं लागतो आणि गाडी येतात. गाडी इंडोर चालू होतं की म्हणजे फायनली ना गाडी खाली झाली 4 वाजता. लगेच खाली करून घेतली त्या लोकांनी. कंपनीच्या बाहेर काढली गाडी. गाडी खाली झाली. रिसिविंग भेटली. आता कंटिन्यू नाही करत कारण अजून आता 100 किलोमीटर मला माझं घर आहे. इथून 100 किलोमीटर जायचंय. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो. आणि या भाड्यात ना खूप त्रास झाला. त्रास म्हणजे खूप त्रास झाला. मेन म्हणजे रात्रीच्या वेळी ती लाईटीचा प्रॉब्लेम. सकाळी आलेला तो याचा टायर पंक्चर झाला. तो तिथे एवढा हैराण झालो माहितीये. शे काय विचार नका. आता सुखरूप व्यवस्थित आपल्या घरी पोहोचू दे गाडी. लाईट काही नाहीच आहे घरी. उद्या व्यवस्थित निवांत सगळं वायरिंग चेक करीन. जमलं तर माझ्या याने करेन, नाहीतर मग चांगल्या इलेक्ट्रिशियनकडे दाखवायचं. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिला आधी सबस्क्राईब करा कोकणी गंधार या चॅनलला. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जमलोय ताकद संपली आहे. पाठ दुखायला लागली. आणि आज आहे भाऊबीज आहे. त्यामुळे आज काय जाणं शक्य होणार नाही गायत्रीकडे. उद्या गायत्रीकडे जायचा प्लॅन असणार आहे. त्यामुळे आता घरी जाऊन आता 4 पोहोचेपर्यंत 5, 6, 7, 7:30 पर्यंत पोहोचेन कंटिन्यू गेलो तर. डायरेक्ट घरी. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लव्ह यू. सबस्क्राईब करा. नुसतं व्हिडिओ बघू नका. पहिला आधी सबस्क्राईब करा.